दर्शन सेवामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेड तालुका पुरोगामी पत्रकार संघाचा मुदखेड नगर परिषदेकडून सत्कार। राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून प्रस्तुत संघटनेच्या तालुका स्तरावरील पदाधिकारी पत्रकारांचा विविध स्तरावरून सत्कार सन्मान होत आहे। त्यात अनुषंगाने मुदखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रतिनिधी व समस्त नगरसेवकांनी नूतन कार्यकारिणीतील पत्रकारांचा सन्मान केला। यावेळी नगर परिषदेकडून नगराध्यक्ष प्रतिनिधी माधव पाटील कदम, उपनगराध्यक्ष इम्रान शेख मच्छीवाले, नगरसेवक संजय अहलवार, श्याम चंद्रे, महादू चमकुरे, प्रकाश बलफेवाड, उपेंद्र देवदे, नितीन चौदंते, संदीप मोडवान तसेच सहकारी विजय मेटकर यांची उपस्थिती होती। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। शहरामध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची निवड झाली। त्या निवडीमध्ये माझ्याकडे अध्यक्षपद आलं, तालुका अध्यक्षपद। तर या अनुषंगानं शहरामध्ये विविध ठिकाणी सत्कार समारंभ होत आहे। नगर परिषदेनं आपला मोठेपणा दाखवला, आम्हाला इथं बोलावून आमचा सत्कार एकचित्त सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। अध्यक्षपदाची निवड झालेली आहे आणि त्यांची लेखणी आणि त्याच्या बातम्या आम्ही बघता सगळ्यात काहीतरी अलग आणि मार्मिक गोष्टी आपल्या लेखणीतून लिहिणारे आणि काहीतरी समाजाच्या हितासाठी बरेच वेळेस आम्ही बघितले की कुणाच पत्रकाराची आम्हाला अशी बातमी बघायला भेटत नाही, जशी हनुमंत्याची अशी काहीतरी बातमी लिहितात। त्याचं मनापासून अभिनंदन करतो की ज्यांच्या बातमीत काहीतरी तथ्य आणि भविष्यवाणी असते। असे आमचे हनुमंते आणि दुसरे आमचे रजाकबाई, आता सर्वच पत्रकार आमचे हौसरे, आप्पा, पोलते सगळे ह्या ठिकाणी आलेले सर्वच मान्यवर आमचे धम्मा, या दोघांचं विशेष अभिनंदनही मला करावं लागेल। एक मित्र म्हणून म्हणा, एक पत्रकार तर रजाक तर आमच्या पहिल्यापासून सोबत राहते, नंतर पत्रकार झाला त्यांना। तर असे घरगुती संबंध असलेले आम्ही सर्वच पत्रकार, आमची आलेली सर्व टीम, नगरसेवक, आताच काही सांगितल्याप्रमाणे आपल्या बातम्या ह्या गावच्या हिताच्या राहाव्यात, जेणेकरून आमचं काही चुकत असेल तर आधी आम्हाला कानात सांगा, फोन करून सांगा, डायरेक्ट पेपरला टाकू नका, आम्ही चूक सुधारून घेऊ काय आमची। डायरेक्ट पेपरला घेतले की मग लोक काय असतात म्हणतात असंच झालं तसंच झालं, म्हणजे नाराजी झाली, तुमची नाराजगी पेपरमध्ये व्यक्त करू नका लेखणीमध्ये। आणि तुमचा अधिकार आहे सर्वच गोष्टीने आपले संबंध आहेत एकमेकांचे, तुम्हाला तेवढा अधिकार आहे की आम्हाला नगरपालिकेतून सांगण्याचा किंवा ते 100% आमच्याकडून जेवढं होईल आमची सर्व टीम, मीच नाही तर आमचे जेवढे पूर्ण नगरसेवक आहेत तेवढे 14 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आमचे जे निवडून आणले आहेत आणि एक नगराध्यक्ष 15 जण तुमच्या सेवेत, गावच्या सेवेत 100% आमची सेवा देण्यासाठी 24 तास उपलब्ध आहेत। गावात काय चांगलं आपल्या शहरात आणता येईल त्या आमची सर्व टीम प्रयत्न करेल आणि ह्या प्रयत्नाला तुमची साथ आम्हाला लागणार आहे लेखणीच्या माध्यमातून, ती राहू द्या। 2 म्हणल्यासारखं तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ, जनतेमध्ये लोकांमध्ये काय चांगलं वाईट झालं हे लोकांना दाखवण्याचे तुमचे प्रयत्न असतात आणि काही अंमलबजावणी करण्यासाठी किंवा काही चांगले मार्ग दाखवण्याचं काम आम्ही दोघांनी मिळून केलं तर गावचं 100% होईल। आपण ह्या ठिकाणी आमच्या शब्दाला मान ठेवून आलात, आनंद झाला, आपली सर्वांची निवड झाली। आता ह्या 1 वर्ष आहे की 2 वर्ष कारकीर्द त्यामुळे माहीत नाही, तुमची 3 वर्षाची 2 वर्षाची, तरी चांगली गोष्ट आहे। आपण समोर मिळून काम करू, काही गोष्टी असल्या तर सांगत राहा आम्हाला। गावगड्याचा विषय सर्व आपण एक आहोत, आप्पा आमचे आहेत, आप्पाची आमचे त्यांच्या वडिलाची आमच्या 2-3 पिढ्यापासून संबंध आहे जुने। तर आपाची राजकारणात खूप इच्छा होती, किंवा इकडून काँग्रेसमध्ये जास्त आली होती, इकडून होती, पण तिकटामध्ये काही भीमनगरला काही जुळला नाही, योगाला नाही। आपाचा चलत असते राजकारणात, काय केला मेहनत करून सुद्धा नशिबात म्हणतात ना, भेटलं असलं तर भेटते। खूप जण मेहनत करतात, कोणाला यश भेटते, कोणाला भेटत नाही, नाराज होत नाही, चलत राहते, चलत राहायचं। त्या सर्व हसीमेशी खेळीच्या वातावरणात आपण आलात, चांगली गोष्ट आहे। धन्यवाद।